हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील तलाठी भरतीमध्ये जी केच्या कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते टॉपिक्स आपण इथे आज बघणार आहोत. ठीक आहे, हा विषय आजच्या व्हिडिओचा आहे. बघा मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे. मी याआधी तलाठी एक्झाम क्रॅक केलेली आहे. या व्यतिरिक्त तलाठीसोबतच आणखी 2 एक्झाम क्रॅक केलेले आहे. या एक्झाम क्रॅक करण्यामागची माझी स्ट्रॅटेजी काय आहे ते माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला दिसत आहे, जाणवत आहे. ठीक आहे, या एक्झाम क्रॅक करण्यासाठी मी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखली होती ते सगळ्या गोष्ट तुम्हाला मी इथे माझ्या नेहमीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी चर्चा करत असतो. त्या स्ट्रॅटेजीविषयी तुम्हाला इथे गायडन्स करत असतो. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ओके, आता बाकी गोष्टी सांगत नाही, आपल्या डायरेक्ट टॉपिकवर वळतो. आजचा व्हिडिओ आहे कशाबद्दल आहे? तलाठी भरती, प्रिव्हियस इयर तलाठी भरतीमध्ये जी के या विषयामध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते तुम्हाला मी इथे सांगणार आहोत. अगदी डिटेलमध्ये ॲनालिसिस करून आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. मी स्वतः 3 एक्झाम क्रॅक केल्या आहेत. त्या 3 एक्झाम क्रॅक करण्यासाठी पण मी ही स्ट्रॅटेजी वापरली आहे. काय तर प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस, कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले ते पाहायचे आणि त्या टॉपिक्सवर जास्त फोकस करायचं. ठीक आहे, तेच माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. ठीक आहे, आणि ज्यांना कोणाला मी गणित आणि बुद्धिमत्ता शिकवतो माझ्या ॲपवर, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर त्यांनी निश्चितच माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकू शकता. ॲपवर आहे ते. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. बघा, मागील वर्षी जी केच्या कोणकोणत्या विषयावर किती वेटेज होतं ते तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे. राज्यशास्त्रावर सर्वात जास्त फोकस होतं. एक मिनिट, सर्वात जास्त इतिहासावर फोकस होतं, इतिहास आणि करंटवर. ठीक आहे, परंतु अभ्यासाच्या दृष्टीने राज्यशास्त्र थोडा वास्ट नाही, करंट आणि इतिहासापेक्षा थोडा वास्ट नाही, म्हणून मी त्याला वर ठेवलं. ठीक आहे, आता या इतिहासामध्ये 6 प्रश्न आहे, परंतु 6 प्रश्नापैकी एक आहे ना प्राचीन आणि मध्ययुगीन या इतिहासावर झालेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यामुळे एक प्रकारे ते खूप मोठा सिलेबस आहे. त्यामुळे मी राज्यशास्त्र कमी सिलेबसला वर ठेवला. म्हणजे काय तर मिनिमम सोर्सेस, मिनिमम वाचन आणि जास्तीत जास्त आउटपुट असा विचार करून ही सिरियल नंबरनुसार मी बनवलेलं आहे. ठीक आहे, पहा, राज्यशास्त्रावर 5 क्वेश्चन्स आले होते, इतिहासावर 6 क्वेश्चन्स आले होते, भूगोलावर 3 क्वेश्चन्स आले होते, विज्ञानावर 3 क्वेश्चन आले होते, अर्थशास्त्रावर 1च क्वेश्चन आला होता, संगणकावर 1 प्रश्न आला होता, चालू घडामोडीवर 6 प्रश्न आले होते. चला, हे एवढं वेटेज आहे. जी केमध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाईज हे वेटेज आहे. अगदी डिटेलमध्ये ॲनालिसिस करून तुमच्यासाठी मेहनत करून व्हिडिओ बनवतो. तर निश्चितच एक थोडंसं लाईक करा, मला थोडंसं चांगलं वाटते. राज्यशास्त्राचे 5 क्वेश्चन कसे आले होते ते सांगतो. नागरिकशास्त्रात 2 क्वेश्चन आले होते. आता पाहिलं बघा, कलमवर क्वेश्चन नव्हता, कलम तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिला होता. कलमवर क्वेश्चन नव्हता, कलम तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिला होता. थोडा अवांतर वाचण्यासारखा एक क्वेश्चन होता, पण इझी होता, एकदम हार्ड क्वेश्चन नव्हता. मूलभूत हक्कावर डायरेक्ट कलमवर क्वेश्चन आला होता, 1 क्वेश्चन आला होता. नागरिकशास्त्र 2 क्वेश्चन, हे पण इझीच होते, काही तेवढे हार्ड नव्हते. मूलभूत हक्कावर 2 क्वेश्चन आले होते आणि 1 क्वेश्चन आला होता आणि तो कलमवर आला होता. आणि मला कलम 26 विचारलं होतं. तुम्हाला 12 ते 35 कलम करायचे आहे. इथे कलमवर पण क्वेश्चन येऊ शकतो, ते पण तुम्हाला 5 ते 11 क्वेश्चन इथे कलम करायचे आहे. परंतु माझ्या शिपला डायरेक्ट कलमवर क्वेश्चन नव्हतं, त्या डायरेक्ट क्वेश्चनमध्येच कलम मेन्शन होतं. त्याच्याशी थोडी बाकी काहीतरी वेगळी माहिती विचारली होती. मूलभूत हक्कामध्ये कलम 26वर मला क्वेश्चन आला होता. बाकी इतर यांना पण 12 ते 35 दरम्यानचे क्वेश्चन आले होते. बरं, 12 ते 35 दरम्यानचे क्वेश्चन आले होते. चला, राज्य माहिती आयुक्त 1 प्रश्न, भारताचे माहिती आयुक्त 1 प्रश्न, याच्यावर डायरेक्ट व्यक्ती कोण आहे हा प्रश्न होता. तर याच्यावर डायरेक्ट त्याच्याविषयी नियुक्ती कोण करते असं काहीतरी, नियुक्ती कोण करते. ठीक आहे, असा प्रश्न होता. राज्य माहिती आयुक्त, सध्याचे करंटवाले माहिती आयुक्त कोण आहे आणि नियुक्ती कोण करते असा प्रश्न होता. काही शिफ्टला काय होतं की पहिली माहिती आयुक्त कोणते, आता मला आठवत नाही. राज्य माहिती आयुक्त विचारलं नंतर, बरं हे दोन्हीच्या बरं, राज्याला आणि भारताचे दोन्ही पण क्वेश्चन आले होते. राज्याचे पण माहिती आयुक्तवर आला होता आणि देशाच्या पण माहिती आयुक्तवर आला होता. ठीक आहे, काही शिफ्टला भारताची पहिली माहिती आयुक्त कोण असा प्रश्न होता. ठीक आहे, इतिहासावर ब्रिटिशांचे राजकीय धोरण याच्यावर 1 प्रश्न आला होता. त्याच्यामध्ये राज्य विलिनीकरण धोरण,
विलिनीकरण. करण धोरण याच्यावर प्रश्न आला होता. जहाल किंवा क्रांतिकारी चळवळ याच्यावर प्रश्न आला होता. याच्यावर कोणावर प्रश्न आला होता? टिळक. ठीक आहे. मुस्लिम लीगवर प्रश्न आला होता. समाज सुधारक याच्यावर प्रश्न आला होता. हे रामकृष्ण मिशन वगैरे, कृष्ण मिशन. आणखी बघा काही ठिकाणी धोंडो केशव कर्वे पण, धोंडो केशव कर्वे याच्यावर पण आला होता. इथे आपलं ते हे ना, आणखी हे इथे समाज सुधारकमध्येच हे नाही का रे, महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज. ठीक आहे, याच्यावर प्रश्न होता. सत्यशोधक समाज वगैरे. धार्मिक चळवळी आणि प्राचीन मध्ययुगीन इतिहास याच्यावर धर्म या संस्थेवर धर्मावर क्वेश्चन होता की प्राचीन जे मध्ययुगीन जे धर्मांचा जो विकास झाला आहे ते क्वेश्चन होते. माझा शिकला होता पारसी धर्म. पारसी धर्म, काही ठिकाणी बुद्ध धर्म, जैन धर्म इत्यादी धर्मांवर, प्राचीन धर्मांवर एक क्वेश्चन होता. धार्मिक चळवळमध्ये मित्रांनो हे जे हे रामकृष्ण मिशन इथं हे जे आहे ना, रामकृष्ण आणि सत्यशोधक या ठिकाणी, रामकृष्ण मिशन आणि सत्यशोधक समाज वगैरे. इतिहास झाला. त्यानंतर भूगोलामध्ये कशावर प्रश्न आले ते सांगतो. राज्य व राजधानी डायरेक्टच, या राज्याची राजधानी कोणती, त्या राज्याची राजधानी कोणती, हे प्रश्न आला असा प्रश्न आला होता. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान याच्यावर एक प्रश्न आला होता. बायोस्फिअर रिझर्व याच्यावर एक प्रश्न आला होता आणि याचा संबंध करंटशी जोडून होता. ठीक आहे, करंट सोबत जोडून क्वेश्चन्स आला होता. तिसऱ्या क्वेश्चनचा बरं, तिसरं विज्ञान. डीएनएवर एक प्रॉपरली क्वेश्चन होता, पेशीवर एक क्वेश्चन होता आणि एक क्वेश्चन डीएनए आणि आरएनए दोघांना मिक्स करून एक क्वेश्चन होता. ठीक आहे, पहा याच्यावर एक क्वेश्चन, याच्यावर एक क्वेश्चन, याच्यावर दोघांना मिक्स करून एक क्वेश्चन होता. हे मराठीचं वेगळं आहे ते. चला नेक्स्ट. विज्ञानावर 3 क्वेश्चन झाले. आता अर्थशास्त्रावर प्रत्येक शिफ्टवर मला जनगणना याच्यावर एक प्रश्न दिसला. प्रत्येक शिफ्टला मला जनगणनावर एक क्वेश्चन दिसला. संगणकावर एक क्वेश्चन होता. माझ्या शिफ्टला शॉर्ट कीवाला क्वेश्चन होता. चालू घडामोडी याच्यावर 6 क्वेश्चन होते. त्यामध्ये योजनांवर 2 क्वेश्चन होता. पुस्तक व लेखक याच्यावर एक क्वेश्चन होता. नवीन पुरस्कार याच्यावर एक प्रश्न होता. उद्यानावर एक करंटमध्ये एक क्वेश्चन होता आणि अल्पसंख्याक याच्याविषयी करंटला जोडून एक क्वेश्चन होता. पहा, उद्यानांवर जिओचा पण एक क्वेश्चन होता, तो क्वेश्चन वेगळा होता. आणि इथे उद्यान आणि करंट सोबत जोडून तो पण क्वेश्चन वेगळा होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुम्हाला प्रॉपरली डिटेलमध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते सांगितले. आणि हां बघा, हे फक्त प्रिव्हियस इयर मागील वर्षी टॉपिक आहे. मागील वर्षीचे टॉपिक्स आहे, पूर्ण सिलेबस नाही. पूर्ण सिलेबस नाही. ठीक आहे, पूर्ण सिलेबसचा व्हिडिओ नेक्स्ट वीकला येईल. नेक्स्ट वीकला पूर्ण सिलेबसचा व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल. कशाचा? जीके मध्ये काय काय वाचावं याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करून तुम्हाला मी व्हिडिओ आणतो. बघा, प्रॉपरली याचं सगळं ॲनालिसिस करून व्हिडिओ बनवायला ते पूर्ण सिलेबस बनवायला थोडा वेळ लागते. तो वेळ मला घ्यायचा आहे. तो वेळ नाही घेतला तर व्हिडिओ प्रॉपरली होणार नाही. प्रॉपरली तुमच्यापर्यंत नॉलेज पोहोचणार नाही. डिटेलमध्ये काय काय तुम्हाला करायला पाहिजे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे एक प्रॉपरली एक्झामला उपयोगी पडेल असा सिलेबस, तुम्हाला फायदेशीर होईल असा सिलेबस बनवण्यासाठी थोडा मला वेळ द्या. 1 हप्ता लागेल. पूर्णच्या पूर्ण सिलेबस तुमच्या समोर असेल 1 हप्त्यामध्ये. 1 हप्ता ते 10 दिवसामध्ये प्रत्येक विषयामध्ये कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला वाचायला पाहिजे त्याच्या सगळं डिटेलमध्ये तुम्हाला टॉपिकसाठी एक व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. कोणकोणते मॅथ रिझनिंग असो, मॅथ्स असो की रिझनिंग असो, मराठी असो, जीके असो, इंग्लिश असो, करंट असो वगैरे सगळ्या विषयांमध्ये कोणकोणत्या टॉपिक्स तुम्हाला वाचायला पाहिजे याचा एक व्हिडिओ लवकरच येईल. 8 ते 10 दिवसामध्ये व्हिडिओ येईल. ओके. त्यामुळे चॅनलसोबत जुळून राहा आणि शक्य होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू. आणि हां, ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच
माझ्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवर जाऊन तुम्ही ते माझ्याकडून ते शिकू शकता. ओके, ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. ॲप आपलं प्ले स्टोअरवर पण अवेलेबल आहे. थँक्यू.